हॅलो एव्हरीवन, आज आहे दिवस दुसरा छत्रपती संभाजीनगर ट्रिपचा आणि आम्ही रात्रभर जागी होतो पाऊस कधी थांबेल याची वाट बघत आणि फायनली सकाळी 9:30 वाजता पाऊस थांबलाय आणि आम्ही सगळे झालो रेडी। सो आजचा प्लॅन असा आहे की आम्ही पहिले जाणार आहोत घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि भद्रा मारुती मंदिर, जे की आहे वेरूळ जवळ, म्हणजे आम्ही जिथे राहतोय तिथून 1 तासाच्या अंतरावर। सो लेट्स गो। बरं, अजून ऍक्टिंग करायची काही थोडीफार? इकडे एक ऍक्सिडेंट झाला, ट्रकने डायरेक्ट डिवायडरच्या मध्ये। निघायला थोडं लेट झालेलं असल्यामुळे सगळ्यांनाच भूक लागलेली होती। सो पहिले पोटोबा मग विठोबा असं म्हणत आम्ही माई वडापाव येथे नाश्ता केला। तेरे को मेरे से प्यार है कि नहीं बता। ते नाव दाखव ना। पेपर बोट। पेपर बोट। सो आमच्याकडे टाइम थोडा कमी असल्यामुळे रस्त्यानेच लागलेला दौलताबाद किल्ला आम्ही त्यांना बाहेरूनच दाखवला आणि 12:30 वाजताही इथे धुकं दिसत होती। इथला नजारा अप्रतिम असल्या कारणाने आम्ही इथेच थांबायचं ठरवलं थोडा वेळ फोटोज काढण्यासाठी। आणि आमची बाकी मंडळी अजून यायची बाकी होती, तर आम्ही त्यांची वाटही बघत होतो आणि फायनली ते आले आणि आम्ही सगळ्यांनी इथे खूप सारा फोटोशूट केला आणि मग आम्ही निघलो घृष्णेश्वर मंदिराकडे। आणि फायनली आम्ही पोहोचलो वेरूळ येथील सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिरात, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर। आणि बाकी लोक येण्याचे अजून बाकी असल्यामुळे मुली आणि शॉपिंग हे इक्वेशन तर सगळ्यांना माहितीच आहे। सो आम्ही इथे केली थोडी शॉपिंग। शिवानी पोज देती है। सगळे आले। शटर कॅमेरा या। आणि महादेवाचे दर्शन करून आम्ही लगेच पोहोचलो तिथे जवळ असलेल्या एका तीर्थकुंडाजवळ। या कुंडाला शिवालय तीर्थकुंड असे म्हणून ओळखले जाते, परंतु याचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केलेले असल्यामुळे याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड असेही नाव आहे। चलो कंपॅरिझन दाखव कसं दिसतंय। तू बघ ना पोज देऊन उभा काढा पटकन। ते बघ ना ते ती ब्लॉग वरून टाकणार ग, ती असं रील वगैरे नाही, ब्लॉग। शिवालय कुंडाचा परिसर अतिशय छान असल्यामुळे आम्ही तिथे खूप फोटो काढले, खूप व्हिडिओज काढले आणि त्यानंतर आम्ही पोहोचलोय भद्रा मारुती या मंदिरामध्ये। सो हे मंदिर आहे खुलताबाद येथे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिरामध्ये हनुमानजींची मूर्ती ही शय्या अवस्थेत आहे। ताक लस्सी वृषाली, तुझं काय? माझी पण लस्सी भाई, एक लस्सी। छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्हाला असे युनिक गेट्स खूप दिसतील आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला सिटी ऑफ गेट्सही म्हणलं जातं। आता फायनली आम्ही सगळीकडचे दर्शन करून निघालोय विजयच्या घरी। तू पण कर रे टेस्ट। विजयच्या घरचा पाहुणचार करून आम्ही निघालो सिटीकडे, जिकडे आम्ही बुक केलेले होते घागरे। आज रात्री आम्हाला जायचं आहे दांडियासाठी। सो एक टोक ते दुसरं टोक असं आम्ही फुल लॉंग ड्राईव्ह करत पोहोचलोय रेंटेड घागरा घेण्यासाठी।
आणि एवढ्या स्ट्रगल नंतर आम्ही कलेक्ट केला आमचा ड्रेस. आम्ही ऑलरेडी खूप लेट आहोत, खूप लेट, कारण अजून आम्हाला रेडी व्हायचं आहे आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे दांडियासाठी. रुसाली बघ मागे. दांडिया इज वन ऑफ माय फेवरेट फेस्टिवल. सो मी बुक केलेला होता हा सुंदरसा ड्रेस जो मला खूप आवडलेला होता. आणि फायनली आम्ही पोहोचलो दांडियाच्या ग्राउंडवर. तिथे पोहोचल्यावर अगदी खूप पावसामुळे चिखल झालेला होता. आम्हाला खूपच लेट झालेलं असल्यामुळे आम्हाला फक्त 10 मिनिटं खेळायला भेटलं, तेही आम्ही चिखलामध्ये खेळलोय. पण अजिबात मूड स्पॉइल न करता आम्ही ते 10 मिनिटं खूप एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो जेवण्यासाठी टोकियो स्काय लॉन्जला, कारण तेच लेट नाईट चालू होतं आणि आम्हाला खूप भूक लागलेली होती. मी दिसतच नाही आणि काहीच दिसत नाही. अगं नको ते टाकू, आपली इज्जत करतील. आणि आमची दांडियाची एक्साइटमेंट, आम्ही लेट झालेलं असल्यामुळे फुल चकनाचूर झालेली होती. पण आम्हाला वाचवलं हे टोकियोच्या डान्स फ्लोअरनी. जसं आम्हाला कळलं की इथे डान्स फ्लोअर अवेलेबल आहे, आम्ही तुरंत तो बुक केला आणि आम्ही इथे 2 तास फुल ऑन एन्जॉय केलं. आणि असा होता आमचा डे 2 ॲट छत्रपती संभाजीनगर. सो खूप धावपळ, खूप परेशानी आणि खूप एन्जॉयमेंट असा आमचा हा दिवस गेला. जर तुम्ही हा व्लॉग एन्जॉय केला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय. अरे विजय ये ना खाली यार.